घर किती तुटणार आहेत? 5,000पेक्षा जास्त आणि 50,000पेक्षा जास्त कुटुंब विस्थापित होणार आहेत. कुटुंबा सुकापूर असेल, देवद असेल, उसरली असेल, आदई असेल, या भागात मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली. तर तुमच्या राहत्या घरावरची प्लॉट टाकलाय. आज जे आमच्या घरावरती तो प्लॉट टाकला तो घर किमान ओघळायला पाहिजे. प्रकल्प होऊ देणार नाही. आम्हाला विस्थापित करून, आम्हाला बेघर करून, आमचं नुकसान करून जर तुम्ही करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही. हे रस्त्याच्या कडेला धाबे स्वतःच्या जागेत आहेत. आज किमान 35 ते 40 धाबे आहेत. इंग्रजांचं प्लॅनिंग सुपर प्लॅनिंग होता. आज जा शिवकरला जा, मी राज्याशी कंपेअर करतो माझ्या गावाला. हे सिडको ही बाजारी कंपनी आहे, धंदा करणारी कंपनी आहे. शरद ठाकूर साहेबांनी आता 10 वर्षानंतर मी त्यांचं स्वागत करेन. बरोबर का? तर 10 वर्षानंतर त्यांना नैना खराब आहे कळली. नैना खराब आहे तर आपण एकत्रित येऊन लढूया. तर प्रशांत ठाकूरांना तुमच्या माध्यमातून विनंती करेन. आता बाळाराम पाटील प्रभावीपणे लढतात. बाळाराम पाटीलांची काय भूमिका आहे? बाळाराम पाटील 10 वर्षे सातत्याने नैनाच्या शेतकऱ्यांच्या बाजूने. नमस्कार, मी NB पाटील. आज आदर्श सरपंच अनिल ढवळे साहेब तसेच नैना प्रकल्पामुळे तेथील भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची 5,000पेक्षा जास्त घरे तुटली जाणार आहेत. तर ती घरे तुटू नयेत यासाठी सतत प्रयत्न करणारे व आपल्या सहकाऱ्यांसोबत अनेक वेळा आमरण उपोषण करणारे समाजसेवक म्हणजे अनिल ढवळे साहेब. तर नैना प्रकल्प कशा प्रकारे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार साहेब. तर नैना प्रकल्पामध्ये साधारण किती घरे तुटणार आहेत आणि कशा प्रकारे ती घरे तुटली जाणार आहेत याबद्दल आपण आम्हाला माहिती द्यावी. नमस्कार, मी अनिल ढवळे. जो तुमचा प्रश्न आहे का घर किती तुटणार आहेत, या TPS 12चा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं कळतं की किमान 5,000पेक्षा जास्त संख्या लक्षात घ्या. 5,000पेक्षा जास्त असं पर्टिक्युलर हा एवढाच आकडा तो स्मित राहणार आहे असं काही नाहीये. परंतु 5,000पेक्षा जास्त त्या TPS मध्ये त्यांनी काय केलं आहे तर तुमच्या राहत्या घरावरची प्लॉट टाकलाय. राहत्या घरावरती प्लॉट टाकला. म्हणजे एखाद्याची जर 20 गुंठ्याची जागा असेल किंवा एखाद्याची 1 एकरची जागा असेल तर त्याला 40% प्रमाणे 16 गुंठेचा प्लॉट दिलेला आहे. आणि तो 16 गुंठेचा प्लॉट बरोबर त्याच्या घरावरतीच देण्यात आलेला आहे. म्हणजे घर तोडल्याशिवाय तो प्लॉट विकसित करता येणार नाही. आपण शेतात बांधलेली घर आहेत, शेतघर आहेत. आपण इथं गरजेपोटीचा विषय नाहीये. बरोबर, इथं विस्तारीकरण झालेलं आहे. 18व्या शतकामध्ये आमचं मूळ गावठाण झालेलं आहे. त्यानंतर आज जे आमच्या घरावरती जे तुम्ही जो प्लॉट टाकला तो घर किमान ओघळायला पाहिजे. घर वगळायला पाहिजे. आता घर वगळून तुम्हाला प्लॅनिंग करता आले असताना घर वगळून जी उर्वरित जागा आहे ती नियोजनात देता आले घेता आले. ग्राउंड लेवलला जे अपेक्षित होतं ते त्यांनी जर केले असतं तर ही गोष्ट झाली नसती. मुळात म्हणजे हा प्रकल्प होऊ देणार नाही. प्रकल्पच होऊ देणार नाही. त्याचं कारण काय? आम्हाला विस्थापित करून, आम्हाला बेघर करून, आमचं नुकसान करून जर तुम्ही करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही. तसेच अनेक घरे रस्त्यामध्ये, गार्डन मध्ये म्हणजे अम्युनिटी प्लॉट मध्ये सुद्धा तुटली जाणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा सुद्धा काही विचार या नैना प्रकल्पामध्ये दिसत नाहीये. साहेब, साधी गोष्ट आहे. नैनाचा लॉंग फॉर्म काय? नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. बरोबर आहे. एअरपोर्ट बांधत असताना जी गावं उठवायला लागली, जी घरं उठवली, जी गावं उठवली, घरं उठवली, त्यांना जे पॅकेज दिला, बरोबर, कशासाठी दिला? एअरपोर्ट बनतो म्हणून दिला. कशासाठी तुम्ही ह्या भागामध्ये डेव्हलप करता? एअरपोर्ट बनतो म्हणून हा भाग डेव्हलप करता. तो पॅकेज त्यांनी दिला पाहिजे. त्याची जी 3 आहे घराचे 3 जागा, जो क्रायटेरिया इथं वापरला तो क्रायटेरिया इथं देखील वापरला पाहिजे. कारण सिडको बनवतो, बरोबर, ज्या उद्देश तुमचा तोच आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी जी इकडे आहे ती. तसेच सुकापूर, देवद, विचुबे, आदई या परिसरात साधारणतः किती बिल्डिंग तुटल्या जाणार आहेत आणि किती कुटुंब विस्थापित होणार आहेत तो आकडा फक्त आम्हाला तुम्ही सांगा. आज जर पाहिला आपण आकडा तर ह्याच भागामध्ये प्रचंड मोठा आकडा आहे. तर तुम्ही 50,000पेक्षा जास्त लोक जी विस्थापित होणार आहेत ती ह्याच भागातली लोक आहेत. मग कुठे असतील? आदई असेल, सुकापूर असेल, नेवाळीचा काही पार्ट आहे. नेवाळी गाव छोटा आहे परंतु तिथे डेव्हलप मोठी झालेली आहे. नेवाळी असेल,
अकुर्ली छोटा आहे पण अकुर्लीमध्ये डेव्हलप चांगली झालेली आहे. तुमच्या देवत छोटा आहे, देवतमध्ये डेव्हलप सर्वाधिक मोठी डेव्हलपमेंट जर आज पाहिजे तर देवतमध्ये 186 पेक्षा जास्त स्ट्रक्चर तिथं आहेत. बरोबर. म्हणजे 186 जर पाहिलं आपण 4 माळ्याच्या बिल्डिंगा पाहिल्या, आज तुम्ही जर हिशोब केला तर जास्त अधिक आकडा विचुंबा, देवत, उसरली, सुकापूर, अकुर्ली, आदळी ह्या भागांच्यातूनच दिसतोय. या गावांच्यातूनच मोठ्या संख्येने विस्थापीकरण होणार आहे. युगांतक नावाची जी सोसायटी बनली, तपोवन नावाची जी सोसायटी बनल्या, ते आम्ही लहान असताना डेव्हलप झालेलं आहे. ते साधारणतः 90च्या अगोदर तो एरिया डेव्हलप झाला होता. आणि तो एरिया डेव्हलप करत असताना कलेक्टर प्लॅनिंग केलेलं आहे ना साहेब. कलेक्टर परवानगी केलेली आहे. त्या सरळ सरळ बिल्डिंग जे आहेत ते बिनसेती आहेत. आणि या बिनसेतीला देखील आज नैनाची अडचण ठरत आहे. या प्रकल्पामध्ये भूमिपुत्राचा ढाबा हॉटेल व्यवसाय जो नॅशनल हायवेला लागून पळसपे शिरडोन येथील भूमिपुत्रांचे हॉटेल ढाबे तेथे आहेत, त्यांच्यावरती सुद्धा एक संकट आलेलं दिसून येत आहे. तर याबद्दल आपण काय म्हणताय? मुळात म्हणजे मराठी माणूस व्यवसायापासून अलिप्त आहे. परंतु माझा भूमिपुत्र आगरी बांधव तो व्यवसायामध्ये आहे. आणि कोणता व्यवसाय करतो तो हॉटेल व्यवसाय करतो. प्रचंड मेहनत आहे हॉटेल व्यवसायामध्ये. आणि तिथं क्वालिटी दिली जातो. जर आज शिरडोनचं नाव पाहिला, साईकृपा हॉटेल पाहिला, साईदीप हॉटेल पाहिला, मल्हार पाहिला, तर यांच्याकडे तुम्हाला सांगतो मी प्रचंड गर्दी असते. म्हणजे आपण जेवणाची जी चव आहे ते पाहून परिसरातील बरेच लोक सॅटर्डे संडेला आपण बघितलं तर खूप गर्दी. ह्या तालुक्यात ते नव्हे तर बाहेरच्या तालुक्यातून देखील ह्या ठिकाणी येतात. अरे आज मला सांगा, हे रस्त्याच्या कडेला ढाबे नॅशनल हायवेला लागून स्वतःच्या जागेत आहेत. आणि आजच नाही बांधलेले, तुम्ही 10/1/2013 आले तो. आम्ही आज 90च्या दशकापासून आम्ही व्यवसाय करतो. तर आमचे झोपडे होते पूर्वी. आज पाहिलं तर आज मोठी डेव्हलपमेंट वाढली, अर्थकरण वाढला या शहराचा. अर्थकरण वाढल्यानंतर डेव्हलप व्हायला लागले, हा शहर रंगरूपाला यायला लागला. आज जर परिस्थिती तिथली पाहिली तर त्यांना तुमच्या प्लॅनिंगची काही गरज नाही. बरोबर. तुमचा प्लॅनिंग त्यांना घातक आहे. बरोबर. आणि मी तर सांगेन एवढं का बाबा त्यांना प्लॅनिंग नकोय तुमचं, कारण त्यांना नॅशनल हायवे आहे. 60% जागा का फुकट द्यायची नैनाला त्यांनी? त्यांच्या व्यवसायावरती मोठी गदा येणार आहे. बरोबर. आणि उपासमारीची वेळ येणार आहे. कोणावर येणार आहे? तर ह्या लोकांवर येणार आहे. आज किमान 35 ते 40 जागा आहेत. ज्या भूमिपुत्रांनी प्रचंड मेहनत करून गरज पडेल तेव्हा कर्ज काढून सुद्धा हा ढाबा हॉटेल व्यवसाय उभा केला आणि त्यांनी आपल्या 3-4 पिढ्या पोहोचल्या, अशा कुटुंबावरती उपासमारीची सुद्धा वेळ येऊ शकते. शासनाचं धोरण चुकतंय. शासनाचं धोरण चुकतं. मुळात म्हणजे मूळ स्थिती पाहून तुमचं प्लॅनिंग करायला पाहिजे होता. तो धोरण चुकतंय. हा, त्या बेल्टमध्ये तो बेल्ट सोडा. बरोबर. बरोबर. रस्त्याच्या कडेचा जो बेल्ट आहे, आज जर पाहिलं आपण MSRDC मध्ये तर काय झालंय, रस्त्याच्या नॅशनल रोडच्या 1.5 किलोमीटर, बरोबर, 1.5 किलोमीटरचा क्रायटेरिया लावला. 1.5 किलोमीटर मध्ये तुम्हाला हवी तशी डेव्हलपमेंट 4 FSI डेव्हलपमेंट करता येतं. तसं तुमचं नाहीये ना. तसं तुमचं नैनामध्ये नाहीये. आणि हे नैना जे आहे याच्याच कारण आहेत आम्हाला का आमचं सोडा, आमच्या भूमिपुत्राला देखील आम्ही हात लावू देणार नाही. म्हणजे आमचा ढाबा असेल, हॉटेल्स असेल किंवा अजून काय व्यवसाय असेल आमचा, त्यालाही देखील आम्ही हात लावू देणार नाही. ज्या सिडकोने नवी मुंबईतील 95 गावांचं नियोजन केलं, त्या सिडकोच्या नियोजनातून नैना प्रकल्प होत आहे. पण त्या सिडकोच्या माध्यमातून 95 गावं जी विकासाच्या नावाने घेतली ती आता कशी भकास झालेली आहेत आपल्याला माहिती आहे. मग त्याच नियोजनाची जर पुनरावृत्ती या प्रकल्पामध्ये होत असेल तर शेतकऱ्यांनी का म्हणून स्वीकारावा हा नैना प्रकल्प? मुळात म्हणजे ते नियोजन करायला पाहिजे. गावांचं नियोजन करायला पाहिजे. एक नवीन डेव्हलप शहर बनवत असताना गावाला गृहीत धरून बाबा तुम्हाला कसं डेव्हलप करता येईल, शासन म्हणून तुमची जबाबदारी आहे सर. बरोबर. तुम्हाला मी आठवण देईल, मी शिवकरचा असल्या कारणानं तुम्हाला एक आठवण या ठिकाणी मुद्दामून देतो. त्या 1938ला माझं गाव जळून बेचिराग झालं होतं. त्यावेळेस गाव छोटं होतं. माझ्या गावाला गावठाण आहे, ते छोटे गावठाण आहे, काय फार मोठं गावठाण नाही. परंतु त्या गावठाणा लगत असलेले काही सर्वे नंबर होते, ते गुरुचारणाचे होते. त्या गुरुचारणाच्या सर्वे नंबरवरती 1938, काळ लक्षात घ्या तुम्ही, भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर आज 90 वर्षे किमान झाली. किमान 90 वर्षे. भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर
इंग्रज आपल्यावरती होते. 1938ला गाव जळाला होता. जळाल्या क्षणी 43 पर्यंत आम्हाला शिवकरवासियांना 4 गुंठ्याचा प्लॉट दिला. किती गुंठ्याचा प्लॉट दिला? 4 गुंठ्याचा. आमचा रस्ता किती आहे माहिती का? 9 मीटरचा. 1941-43 दरम्यान आम्हाला 43ला इंग्रजांनी प्लॉट देऊन ते निघून गेले. आणि कसे दिले प्लॉट? तर विथ बाउंड्री. नैनापेक्षा बेटर प्लॅनिंग इंग्रजांनी केलेलं आहे असं म्हणायला लागलं. इंग्रजांचा प्लॅनिंग सुपर प्लॅनिंग होता. आज जा शिवकरला जा. आज जर तालुक्यामध्ये जी चर्चा राज्यामध्ये असे केस कुठंच नाहीये. मी राज्याशी कम्पेअर करतो माझ्या गावाला. असे केसच नाहीये. आणि मुळात म्हणजे त्यांनी जो प्लॅनिंग केलं, जो शास्त्र आहे तुमचा, तो शास्त्राचा तंतोतंत वापर केला. आणि माझं गाव अभिमानाने मी तुम्हाला सांगेन तर माझं गाव स्वस्तिक मध्ये आहे. स्वस्तिक मध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस कोणतीही शुभ कार्य करतो त्यावेळेस स्वस्तिक हा आपला मूळ स्थान मानतो आणि स्वस्तिकावरती आपण ती पूजा सुरुवात करतो. त्या अशा पद्धतीने स्वस्तिक मध्ये गाव उभारलेलं आहे. तुम्हाला कधीतरी मी बोलवेन माझ्या गावात आणि मी तुम्हाला दाखवेन का बाबा पहा कसं स्वस्तिक आहे. तुम्ही विचारा मला, तुमच्या माध्यमातून विचारा ना स्वस्तिक कुठे आहे. मी तुम्हाला तंतोतंत स्वस्तिक करून दाखवतो. तसं सिडकोने सुद्धा आता नियोजन करता वेळेस आताच्या गावामध्ये कमीत कमी गावासाठी लागणाऱ्या सार्वजनिक सुविधा, मैदान, शाळा, समाज हॉल, पार्किंग या गोष्टींचं तरी नियोजन करायला पाहिजे. सिडको ही बाजारी कंपनी आहे, धंदा करणारी कंपनी आहे. त्यांचा ते धंदा करायला लागलेले आहेत. मुळात म्हणजे हे लोक सिडकोचे अधिकाऱ्यांसहित बाकीची पण लोक आहेत, ही दलाल लोक आहेत. आज स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी जो त्याग दिला शेतकऱ्यांसाठी, जे 5 हुतात्मे गेले, मला सांगा दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठा मोर्चा झाल्यानंतर 12.5% स्कीम करावं लागली सरकारला. मला दिबा पाटलांचाही काही सहवास लाभलेला. मी काही वेळ साहेब असताना देखील त्यांच्या घरी जायचो, नेहमी जायचो मी. तो सहवास मलाही लाभलेला आहे. त्या बाबतीत काही मला तर मी जवळून पाहिलेलं आहे साहेबांना. म्हणजे त्या काळापासून आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी निगडीत आहात. मला जेव्हापासून समजायला लागला त्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. मी हा नैनाचा लढा लढतो, त्याच्या अगोदर माझ्या गावचा लढा लढतोय आम्ही. बरोबर. जमीन वाचवण्याचा तुम्ही पाहता. आणि सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून लढतो. जर वेळ पडली तर आपण उपोषणावर बसतो. बरोबर. आणि आपल्या बाजूने जर चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर, हे शासनाला निर्णय घ्यायला भाग पडतो. आता खूप साऱ्या अभ्यासकांचं मत आहे की 2013च्या कायद्याने भूसंपादन करावं. तसेच नैना प्रकल्प MRTP कायद्यानुसार होत आहे. MRTP कायद्यानुसार नैना शेतकऱ्यांना 40% विकसित भूखंड देत आहे. पण आपल्या मते तो विकसित भूखंड किती टक्के शेतकऱ्यांना आला पाहिजे असं आपल्याला वाटतं? हे पहा, आपल्याला 70% भूखंड आला पाहिजे. 70%. कसं ते तुम्हाला सांगतो मी. शासन नियोगी धोरण राबवत असताना पनवेलचा आता जो एसटी स्टँड बऱ्याच वर्ष बनला नव्हता, आता तो डेव्हलपला दिलेला आहे. काहीतरी तिथं मला असं वाटलं, समजलं की मॉल वगैरे मोठ्या प्रमाणात होतोय. तो बीओटी तत्वावरती दिलेला आहे. बांधा, हस्तांतरण करा, बांधा, वापरा आणि हस्तांतर करा. लक्षात घ्या. बरोबर. बांधा, बनवा, हस्तांतर करा ही शासन योजना राबवतो. बरं, हे तुम्हाला एसटी स्टँडचं सांगितलं. दुसरी गोष्ट, झोपडपट्टीतून ज्या जागेत रस्ता नाहीये अशा ठिकाणी पंचायत समिती आहे. मग तुम्ही म्हणाल काय, अनिल ढवळे, बाबा ती रस्त्यावरची जागा होती, ती मेन जागा होती, त्याला मार्केट होता, मग तिथं जमले. पंचायत समितीमध्ये जायला रस्ता नाही, तिथं बांधा, वापरा, हस्तांतर करा या संकल्पनेतून बीओटी प्रकल्प राबवून 70-30 70 हा शासनाला आणि 30% जो आहे तो डेव्हलपरला. आता हे 70% जे मिळायला पाहिजे ते काय, कोणत्या कॅल्क्युलेशन दाखवतो ना तुम्हाला. सरळ आहे ना. आता हा बीओटी तुमचा झाला. नैनाच्या स्कीम अभ्यासल्यानंतर तुम्ही अभ्यासात स्कीम तुम्हालाही कळेल का 40% तुम्हाला दिला म्हणजे 40%ची भागीदारी तुम्हाला घेतलेली. ऑलरेडी 40% त्याला वाटलं तुम्हाला द्यावं म्हणून दिलं. बरोबर. ओके. राहिलं किती आता? 60% नैनाकडे राहिली. बरोबर. ती इतर ज्या 17 ऍम्निटीज आहेत, माझा काही शब्द चुकत असेल तर लक्षात घ्या,
17 ज्या अम्युनिटीज आहेत त्या 17 अम्युनिटीज साठी जी जागा लागतोय ती 60% जागा त्यांनी घेतलेली आहे. त्या 17 अम्युनिटीज मध्ये एक अम्युनिटीज आहे रस्ता. त्या रस्त्याला जागा लागतोय 20%. दुसरी अम्युनिटीज आहे प्लेग्राऊंड. बरोबर. तिसरी अम्युनिटीज आहे गार्डन. ह्या दोघांना 2.5-3% म्हणजे असा 25% जागा तुम्ही वजा करा. म्हणजे गार्डन, रस्ते आणि मैदान यासाठी 25% जागा. 25% जागा ती वजा करा तुम्ही. ती वजा झाल्यानंतर तुमच्याकडे राहतं किती? 35%. 35% जागा त्याच्यामध्ये काय आहे? पोलीस स्टेशन आहे, फायर स्टेशन आहे, एसटीपी प्लांट आहे, डेली बाजार आहे, शाळा आहे, हॉस्पिटल आहे, इलेक्ट्रिकल सबस्टेशन आहे. जे काय आहे ती ज्या शहराला शहर वसवत असताना लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही देता. ते वेगवेगळे मंत्रालय आहेत सर त्यांचे. बरोबर. त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे मंत्रालय आहेत. आणि या सगळ्या मंत्रालयाला ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याला बेटरमेंट चार्जेस आकारला, डेव्हलपमेंट चार्जेस आकारला आणि जी रक्कम शेतकऱ्याच्या फायनल रक्कम शेतकऱ्याच्या नावापुढे आली तीच फायनल रक्कम यांना आली. म्हणजे काय झालं? ते विकणार आहेत, सेल करणार आहेत. बरोबर आहे. 70%चा जो रेशिओ आहे तो आपल्याला असला पाहिजे. तरच आमचा शेतकरी या प्रकल्पाचा विचार करेल. देईल अशातला भाग नाही, विचार करेल. इतर जागा ज्या आहेत गावाच्या दूरचरण शासकीय जागा जे गावकरी वापरत आलेल्या आहेत वर्षानुवर्षे त्या जागा फुकट घेत. तो विषय आहेच ना. तो विषय आहे नैना किती प्रॉफिट आहे लक्षात घ्या. वन खात्याच्या जागेमध्ये टोटल तुम्ही गार्डन करणार आहात वन खात्याच्या जागेमध्ये. ती काय तुम्ही सेल म्हणून घेत नाही पण ती वापराला यूज करायला घेता. बरोबर आहे. गुरचालनाची जी जागा आहे ती परिपूर्ण गुरचालनाची जी जागा आहे ती जागा तुम्हाला घेता, हस्तांतर करून घेता. बरोबर. आता सगळ्या गावची झाली ना. मुळात म्हणजे देवाची जागा हस्तांतर केली ना. नैनाच्या नावाने सातबारा बनला ना त्याचा. शिल्को नावाने सातबारा आला. बरोबर. सर्वे नंबर 78 आहे देवतचा, ज्या ठिकाणी मागच्या वर्षी प्लॉट अलॉटमेंट करण्याचा जो कार्यक्रम लावला होता. तर ती जी जागा आहे ती जागा सिडकोच्या नावावर आता ट्रान्सफर झाली. त्याच्यावरती पण नियोजन करून प्लॉटिंग करण्यात आलेलं आहे. आणि बिल्डर लोकांना बाहेर ज्यांची जागा बेलोली, वारदोली इथे ज्यांची शेतजमीन होती त्या बिल्डर लोकांना देवत सारख्या मोक्याच्या ठिकाणी प्लॉट देण्यात आलेले. हे खरं आहे का? हे खरं आहे. TPS 3 मध्ये शेकड्याने प्लॉट जे कॉर्नर प्लॉट आहेत त्याचा अभ्यास होतो. ही जी सरकारी जे बाबू आहेत ते पैसे कमवण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हवा त्याला प्लॉट काढून दिला त्यांनी. लक्षात घ्या. या यंत्रणेवरती आमचा विश्वास नाही, या यंत्रणेवरती आमचा भरोसा नाही. आणि TPS 1 ची जमीन किती येतो तुम्हाला माहिती आहे का? 35 एकर. ती कोणाची जमीन आहे? अग्रवालची जमीन आहे. बरोबर. या अग्रवाल जो बालाजी सिम्फोनीचा जो प्रकल्प त्या ठिकाणी आहे त्यांनी खरेदी केलेली जमीन 35 एकर का बनवलं तुम्ही? आणि दुसऱ्या TPS 1200 एकर 1500 एकर अशा आहेत. हे पाहा आता मला सांगा ना. 1200 एकर 1500 एकरचा TPS 1 बनतो तर 35 एकरचा 1 का बनतो? काय कारण काय याची? याचं लॉजिक काय? फक्त दाखवायचं होतं की आम्ही TPS 1 पूर्णत्वास नेलेली आहे. तसेच या प्रकल्पामध्ये लाखो करोडो झाडं तोडली जाणार आहेत, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. तर याबद्दल आपण काय म्हणतो? हे बघा, ज्या पद्धतीनं 95 गावांची जी परिस्थिती झाली 2019ला कोरोना आल्यानंतर आम्ही सांगतो झाडं लावा ही आहेत ती झाडं तुम्ही वर्षानुवर्षाची जंगलं तुम्ही तोडायला लागल्यानंतर या ठिकाणी ती परिस्थिती उद्या अशी परिस्थिती येईल का हा प्लॅनिंग घातक ठरेल. ग्लोबल वॉर्मिंग सारखं खूप मोठं संकट जगावरती आहे, प्रदूषणाचं खूप मोठं संकट जगावरती आहे. अशा काळात एवढी झाडं तोडणं खूप धोकादायक. मला जे तुमच्या माध्यमातून मी सांगतो या ठिकाणी मुंबईचा जर आपण अभ्यास केला, मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रामध्ये 4 लाख घरं अजून शिल्लक आहेत. किती? 4 लाख घरं तयार झालेल्या बिल्डिंग मध्ये तयार झालेल्या बिल्डिंग मध्ये 4 लाख घरं अजून विक्री वाचून शिल्लक आहेत. म्हणजे यांची विक्री झाली नाही अजून 4 लाख घरांची. मग अधिकची डेव्हलपमेंट कशासाठी असली पाहिजे? आपला देश कृषी प्रधान असेल तर कृषी करण्यासाठी त्या लोकांना डेव्हलप करा. तुमच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांना डेव्हलप करा, कृषीमध्ये डेव्हलप करा. ह्या ठिकाणी महाराष्ट्राची मार्केट नवी मुंबई मार्केट
महाराष्ट्राची मार्केट, संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये माल येतो, नवी मुंबईमध्ये. आमच्या इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून आम्ही भाजीपाला खायला कुठे जायचं? भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून जर प्रकल्प करायला कोण मागत असेल तर तो प्रकल्प सक्सेस होणार नाही. तसेच आता प्रशांत ठाकूर साहेबांनी सुद्धा नैनाला विरोध दर्शवण्याची भूमिका घेतलेली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा, प्रशांत ठाकूर साहेबांनी आता 10 वर्षानंतर नैनाचा अभ्यास करण्याची सुरुवात केली. मी त्यांचं स्वागत करेन. बरोबर. का तर 10 वर्षानंतर त्यांना नैना खराब आहे कळली. मागचं वक्तव्य होतं त्यांचं का बाबा नैना चांगली आहे, तदनंतर ते म्हणायला लागले का नैना खराब आहे. मी त्यांचं स्वागत करतोय, त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतोय का बाबा ठीक आहे, नैना खराब आहे तर आपण एकत्रित येऊन लढूया. बरोबर. तुम्ही म्हणण्यापेक्षा नक्की काय आहे तर प्रशांत ठाकूरांना तुमच्या माध्यमातून विनंती करेल. आता बाळाराम पाटील प्रभावीपणे ओळखतात. बाळाराम पाटलांनी उद्या बैठक लावलेली, 4 वाजता विखे हायस्कूलला बैठक लावलेली ना बाळाराम पाटलांनी. बाळाराम पाटलांची काय भूमिका आहे? बाळाराम पाटील 10 वर्षे सातत्याने नैनाच्या शेतकऱ्यांच्या बाजूला लागतात. 10 वर्षे. आज तुम्ही पाहिलं बाळाराम पाटलांना, आपण ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी एखाद्याचं घर तोडत असेल, बिल्डिंग तोडत असेल, स्वतःवर केस करून घेणारा जर कोण असेल तर एक सर्वसामान्यांचा नेता म्हणून बाळाराम पाटलांकडे पाहिलं पाहिजे. बरोबर. प्रशांत ठाकूरांनी ते काम करावं, प्रशांत ठाकूरांनी त्या याच्यात यावं आणि हेतू स्वच्छ ठेवू. म्हणजे हेतू स्वच्छ असला पाहिजे. नैना जर शेतकऱ्यांना नुकसान करत असेल तर नैना आपण होऊ द्यायची नाही, हीच भूमिका शेवटपर्यंत असली पाहिजे. तुम्ही भूमिका बदली करू नका. बरं. म्हणजे आपल्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून, राजकारण आता संपलेलं आहे, सर्व भूमिपुत्रांनी त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची 100% तुम्ही दिबा पाटलांना म्हणता ना दोघे लोक. बरं. तुम्ही सगळे लोक दिबा पाटलांना म्हणता की नाही? त्यांच्या दिबा पाटलांनी हेच काम केलं होतं. 84ला जो आंदोलन झाला तर दिबा पाटलांनी त्यावेळेस हेच केलं होतं. तळागाळातील सगळ्या लोकांना एकत्रित येण्याची हाक दिली होती. बरोबर. आणि एकत्रित केलं होतं. त्याचा फलित काय झालं तर विकलेल्या जमिन्यांचं भरघोस आपल्याला वाढ मिळाली. धन्यवाद. अनिल ढवळे साहेब त्यांचा महत्वपूर्ण वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आले, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब